हाय हॅलो नमस्ते सगळे कसे आहे तुम्ही बरे आहे ना। आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। आणि मी आहे आर्या। हाय बोल। हाय हात करत नाही। हाय 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 मी आहे आरोही। तुम्ही कशी आहे बरे आहे की नाही। हे ना संडेच्या रात्रीचा व्लॉग आहे। आता कसं मध्ये की मंगळवारपासून स्कूल चालू होणार आहे ना, त्याबद्दल मी स्कूल युनिफॉर्मचं सगळं आता तयारी करून ठेवायला लागले। ते 1 वीकमध्ये त्यांना किती 1-2 जोड युनिफॉर्म लागतं ना, सगळं मी इस्त्री करून बरोबर अरेंजमेंट करते मी, क्योंकि परत मला ना घाई व्हायचं नको। त्याबद्दल आता सगळं युनिफॉर्म वगैरे काढून सगळं इस्त्री करून ते कसं असतं 1 दिवस 2 दिवस पहिलं सगळं अरेंजमेंट करून ठेवलं ना, मग स्कूलला आता नेक्स्ट डे स्कूल आहे तर आज घाई होत नाही। मतलब की कसं आता उद्या परत मला दुसरं काम वगैरे असलं तर ना ह्याचा युनिफॉर्मचं वगैरे अरेंजमेंट होणारच नाही। त्याबद्दल आत्ताच मी सगळं बरोबर व्यवस्थित करून हे काय आहे काय पण काम असू दे नेक्स्ट डे करायचं सगळं आधीच अरेंजमेंट आपण करून ठेवलं ना तर आपल्याला इझी पडतं। म्हणजे की उद्या परत ना ते आपल्याला हेवी वाटत नाही। आपलं एक दिवशी कसं ते थोडं काम पण ना आपल्याला हेवी वाटतं। अरे बाबा असं वाटतं की यार रात्रीच करायला पाहिजे होतं, कालच करायला पाहिजे होतं। त्याबद्दल काय ते सगळं ना एक दिवस ना सगळं आपण प्लॅनिंग करूनच काम केलं ना, तो आपल्याला नेक्स्ट डे आपल्याला ना सोपं जातं। म्हणजे की असं वाटत नाही आहे। आता हे बघा गुडियाने मी गुडियाचं काहीतरी हे गिफ्ट आणलेले आहे। हे बघा पंखा, त्याच्याबरोबर जरासं मस्ती करायला लागलं। आणि हे बघा आजचे कपडे होते सगळं धुतलेले, ते बघा सगळं व्यवस्थित घडी करून ठेवते। आजचं काम आजच करायचं, मी कधी पण असं काम पेंडिंग ठेवत नाही आहे। आणि माझी गुडिया पण मला मदत करते आणि आरोहीमध्ये शूट काढायला लागले। ती रडते, मतलब की ती म्हणते की मला हे कपडे घडी करायला नाही। आणि हे बघा आता गणपतीच्या नंतरचं म्हणजे की श्रावण महिना आपण पूर्ण पाळलो आणि गणपतीचं आता हे झालं, आजच आपण नॉनव्हेज खातो। म्हणजे की नूडल्स आरोही म्हणायला लागले की मम्मा नूडल्स मागवूया म्हणून। मी म्हटलं की बिर्याणी मागवूया, ती म्हटलं की नूडल्स। आता मुलांचंच ऐकायला पाहिजे ना, मग हे शेजवान नूडल्स आणि हक्का नूडल्स आपण आणलं होतं। म्हणजे की झालं वाटतं आता 1.5 महिन्याच्या वर झालं आपण नॉनव्हेज खाल्लो नाही, आजच चालू केलं खायचं। आता मुलं मागतात तर आणायलाच पाहिजे ना। मग हे नूडल्स पण खाल्लो, म्हणजे खूपच छान वाटलं, खूप दिवसांनी खाल्लो म्हणून। ते पण एक फॅमिली सगळं मिळून खायचं म्हणजे की खूपच ह्याच्यामध्ये असं काय म्हणतात ते खूप हॅप्पी वाटतं असं, क्योंकि असलं टाईम ना परत आता मुलं मोठे झाले की हे झालं की असं परत कधी येणार नाही आहे। त्याबद्दल आपण किती आपल्याला वेळ मिळतो बघा तेवढं मुलांबरोबर स्पेंड करायला पाहिजे। आता एकदा बघा मुलं मोठे झाले की ते त्यांच्या स्टडीमध्ये बिझी असणार, त्यांच्या फ्रेंड्समध्ये बिझी असणार, नंतर आपल्याला हे ना वेळ मिळणारच नाही आहे। हे बघा आता ना पूर्ण खाऊन ना एवढं पोट भरलं ना पोट भरल्यानंतर एवढं आळस येतं ना कायच करायचं नाही। हे बघा आमचे प्लेट वगैरे सगळं खाली झालेलं आहे। फक्त 2च आपण हे पार्सल मागवलं होतं, ते आपल्याला बरोबर झालं। आमची गुडियाचं अजून चालू आहे खायचं, ती एक घेऊन खूप मस्ती करत खाते। हे बघा त्याच्या दीदीला पण देते खायला तिच्या प्लेटमधलं। हे बघा नूडल्स ना इकडं तिकडं डोळेकडे वगैरे सगळं लागलेलं आहे बघा कशा तिचे। चला मग ह्या व्लॉग इथे छोटंसं व्लॉग केलेली आहे, पूर्ण बघा प्लीज। नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा। चला आता उद्या भेटूया नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, गुड नाईट, बाय।